राज्यातील सर्व आर्किटेक्टना मी ठाणेकर म्हणून आपलं स्वागत करतो। आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे मित्र आणि गृहनिर्माण विभागाचे माजी मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड, आमचे अतिशय जवळचे सहकारी आणि ठाणे शहरातील लोकप्रिय आमदार संजयजी केळकर, एसआरएचे पराग सोमन, नेरळपूरचे राजन बांदेलकर, आर्किटेक्ट संदीप प्रभू, मकरंद तोरसकर, विलास अवचट, सुनील भालेजी, संदीप बावडेकर, सीआर राजू, तुषार सोगानी, अनिल जगवानी। आज या कार्यक्रमाला आपण आमंत्रित केल्याबद्दल सर्वप्रथम मी संदीप प्रभू आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो। ठाणे शहर 4 आमदार ह्या शहरातले आहेत। कळवा मुंब्राचे डॉक्टर जितेंद्र आव्हाड आहेत, ठाणे शहराचे संजयजी केळकर आहेत आणि ओळा माजिवड्याचा मी आहे आणि त्याचबरोबर नगर विकास खात्याचे आणि गृहनिर्माण विभागाचे मंत्री म्हणून काम करत असलेले राज्याचे माजी लोकप्रिय मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत। ते काही कारणास्तव आज येऊ शकलेले नाही, नाहीतर तेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते। त्यामुळे ठाणे शहरातील सर्व लोकप्रतिनिधींचा या संमेलनाला पाठिंबा आहे असं आवर्जून मी या ठिकाणी सांगतो, आपलं स्वागत करतो। सुरुवातीलाच बोलत असताना एक गोष्ट प्रकर्षाने सांगतो की संदीप प्रभूंनी ज्यावेळेस मला हे आमंत्रण दिलं त्यावेळेस मलाही बरं वाटलं, कारण मी नुकतंच एखादा महिना झाला असेल या परिवहन मंत्री पदाची जबाबदारी घेऊन आणि त्यानंतर माझ्याकडे कार्यक्रम आला की मुख्यमंत्र्यांचं 100 दिवसाचं जे व्हिजन आणि त्यामध्ये काही प्रकल्प प्रत्येक डिपार्टमेंटचे सादर करायचे आहेत आणि त्यासाठी माझ्या एसटी महामंडळाच्या माध्यमातून जे काही प्रकल्प सादर झाले त्यामध्ये MSRTCचे हे जी 3340 एकरची जमीन पूर्ण राज्यामध्ये आहे आणि मोकळ्याच्या ठिकाणी आहे त्याची डेव्हलपमेंट करून आमचे बस स्टँड, आमचे बस आगार हे युरोपियन कंट्रीज नुसार किंवा अमेरिकेसारखी किंवा गल्फ कंट्रीमध्ये ज्या पद्धतीनं अद्ययावत असे ही सगळी वाहनतळं आहेत आणि सगळे डेपो आहेत, तशा पद्धतीचे एअरपोर्ट सारखे सुंदर आणि चकाचक का होऊ शकत नाही असा प्रश्न ह्या पूर्वीच्या लोकांना पडला होता आणि त्यांनी एक प्रकल्प तयार केला आणि त्या प्रकल्पामधून भविष्यामध्ये पुढे ही सगळी जागा PPP तत्वावर किंवा BOT तत्वावर विकसित करून डेव्हलपरला काही प्रमाणात फायदा तर MSRTCला भविष्यासाठी फायदा होईल या दृष्टिकोनातून हा प्रोजेक्ट तयार केला। त्याचं सादरीकरण मी आज ह्या ठिकाणी या खात्याचा मंत्री म्हणून आपल्या समोर केलेलं आहे आणि निश्चितपणे हे राज्यामध्ये हा प्रकल्प राबवण्यात येणार असल्या कारणानं राज्यातील प्रत्येक वास्तुविशारदानं आपापल्या परिसरामध्ये काम करणाऱ्या विकासकाला ह्या आमच्या निविदा प्रक्रियेमध्ये भाग घेण्यास आपण जर सांगितलं तर निश्चितपणे राज्यातील सर्व MSRTCच्या ह्या जागांचा विकास चांगल्या प्रकारे होईल आणि एक चांगलं अद्ययावत बस स्टेशन प्रत्येक जिल्ह्याला, प्रत्येक तालुक्याला आणि प्रत्येक शहराला मिळेल। हाफिज कॉन्ट्रॅक्टरच्या असिस्टंटने आता काही प्रेझेंटेशन आपल्या समोर केलं, त्यामध्ये त्यांनी चुकून 30 वर्षे टाकली होती, परंतु 60 वर्षाची परवानगी आता राज्य शासनाने ह्या प्रकल्पाला दिलेली आणि भविष्यामध्ये अजूनही ह्या प्रकल्पाला फायदा हो ह्या दृष्टिकोनातनं मी जे असीम गुप्ता आहेत नगर विकास खात्याचे प्रधान सचिव आणि आमचे जे प्रधान सचिव परिवहन खात्याचे जे आहे संजय सेठी, त्यांना विनंती केली की प्रत्येक ठिकाणी म्हणजे MSRTC असू द्या, सिडको असू द्या किंवा म्हाडा असू द्या, प्रत्येक ठिकाणी 90 वर्षाचं लीज असताना फक्त आपल्या डिपार्टमेंटनं 60 वर्षाचं लीज दिलं तर समोर घेणाऱ्या विकासकाला ते कदाचित परवडू शकणार नाही, यासाठी 90 वर्षाचं करावं तर तेही प्रक्रिया आम्ही चालू केलेली आहे। त्यामुळे एक चांगला प्रकल्प राज्यामध्ये आता ह्या MSRTCच्या माध्यमातून निर्माण होणार आहे आणि मी तर स्वतःला अतिशय या ठिकाणी श्रीमंत मंत्री असं म्हणेल, कारण माझ्या डिपार्टमेंटकडे जवळजवळ 3300 एकरची जागा तीही प्राईम लोकेशन मध्ये या राज्यामध्ये आहे। त्यामुळे विकासकांनी आणि आर्किटेक्टनी ह्या जागांचा मोठ्या प्रमाणात फायदा करावा आणि स्वतःचा फायदा करत असताना शासनाला कसा त्याचा फायदा होईल, आमच्या संस्थेला त्याचा कसा फायदा होईल आणि चांगली सेवा आम्ही कशी एसटीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला, तळागाळातल्या जनतेला
आणि ग्रामीण भागातील जनतेला आणि प्रामुख्याने डोंगरदऱ्यांमध्ये राहणाऱ्या आमच्या गोरगरीब जनतेला कशी देऊ शकू यासाठी तुम्ही सुद्धा त्यामध्ये सहभागी व्हावा. जितेंद्र आव्हाड आणि केळकर साहेबांनी अतिशय चांगलं मार्गदर्शन तुम्हाला करत असताना हडप्पा आणि मोहेंजोदडोच्या संस्कृतीचा या ठिकाणी माहिती सुद्धा दिली. आणि ही वस्तुस्थिती आहे की आर्किटेक्ट हा जगाचा निर्माता आहे आणि त्याच्याच माध्यमातून एक वेगवेगळे प्रकल्प ह्या पूर्ण जगामध्ये साकार होत आहे. रोमचा विषय घेतला तेव्हा रोमची संस्कृती आणि रोमची जडणघडण बघण्यासाठी लोक फार लांबून लांबून त्या ठिकाणी येतात. तेव्हा लंडन शहरामध्ये गेल्यानंतर एका ठिकाणी तुम्हाला उभं राहिल्यानंतर एकच इमारत ही शेवटच्या 100 इमारतीच्या लाईन मध्ये कशी आहे हे सुद्धा बघायचं तुम्हाला भाग्य लागतं. ठीक आहे, दुर्दैवानं आपल्या मुंबई ठाण्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये तसं अजून काही झालेलं नाही, कारण गेल्या अनेक वर्षापासून जवळजवळ 30-40 वर्षापासून असा एकही प्रकल्प उभा राहिलेला नाही की तो प्रकल्प बघायची इच्छा कोणाला प्राधान्याने होईल. परंतु मी या ठिकाणी अनेक आमचे जुने आर्किटेक्ट उपस्थित आहेत. आमचे मोडक साहेब आहेत, आमचे उल्हास प्रधान आहेत, आमचे देशमुख साहेब आहेत, मग अशी अनिरुद्ध गुर्जरचं सुद्धा नाव घेतलं, प्रवीण जाधव आहेत, आमचे तोषण जठार वगैरे अनेक आर्किटेक्ट आमचे मित्र या ठिकाणी आहेत, सिनियर आहेत देशमुख साहेब. मी तर 92-93 साली डोंबिवलीला राहायचो, परंतु त्यावेळेस वृत्तपत्रामध्ये एक मी वाचक म्हणून जेव्हा सकाळी पेपर वाचायचो त्यातल्या चांगल्या चांगल्या गोष्टी आत्मसात करायची माझी सवय होती. आणि मी एकदा पान उघडल्यानंतर बघितलं तर ठाण्यामध्ये कुठल्या तरी पाचपाखाडी विभागामध्ये मोनालिसा नावाची इमारत जी आहे ती अतिशय सुंदर आर्किटेक्ट प्रभू आपल्या देशमुखांनी ते त्याचं डिझाईन बनवलं असं वाचण्यात आलं. आणि त्याचबरोबर गगनगिरी नावाची एक पाचपाखाडीची दुसरी बिल्डिंग आहे ती बनवली, वाचण्यात आलं. ठाण्याबद्दल माझं आकर्षण आधीच होतं, कारण आई वडील ठाण्यात राहत होते, जितेंद्र आव्हाड माझे बालमित्र तेही ठाण्यात राहत होते. त्यामुळे विचार केला की जरा डोंबिवली सोडून हे देशमुखांनी जी इमारत बांधली त्या इमारतीमध्ये ऑफिस का घेऊ नये म्हणून पहिलं मी जर इन्व्हेस्टमेंट केली असेल तर त्या देशमुखांच्या गगनगिरी इमारतीमध्ये. त्यामुळे माझं ठाण्यामध्ये येण्याचं जर काही प्रायोजन असेल तर ते जितेंद्र आव्हाड आणि देशमुख याला कारणीभूत मोठ्या प्रमाणात आहे हे मला आज आवर्जून या ठिकाणी सांगावं असं वाटतं. कारण असे काही वास्तुविशारद या ठाण्यामध्ये तयार झालेले आहेत, चांगले चांगले प्रकल्प त्यांनी उभारलेले आहेत. आणि आता संदीप प्रभू पुढे पुढे त्या माध्यमातून होतोय, मकरंद तोरसकर आहे, आमचे अनेक वास्तुविशारद या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं नाव कमवत आहे. आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी हे नियोजन करण्यात आलं, या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं, त्याबद्दल मला खरोखर मनापासून त्यांचं आभार मानायचे. परंतु एक गोष्ट या ठिकाणी मी म्हणजे तुम्हाला सांगतो की ज्या पद्धतीने जुने म्हणजे आता मोहेंजोदडो किंवा हडप्पाचं जर सांगत असतील, रोमचं सांगत असतील, तर मला कधी कधी हा मनामध्ये विचार येतो की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये वास्तुविशारद कोण असेल. म्हणजे ती संकल्पना जर बघितली आज महाराजांनी होते, परंतु म्हणजे ती त्या पद्धतीचे गड किल्ले महाराजांनी बांधले त्या पद्धतीचं, किंवा मुंबई स्टेशन म्हणजे वस्तुस्थिती आहे की मुंबई महापालिकेची इमारत किंवा आपलं विटी स्टेशन जर तुम्ही पाहिलं तर ती वास्तुविशारदांचा एक म्हणजे प्रकल्प असेही आपल्या शहरामध्ये बनू शकतात. त्याचं ज्वलंत उदाहरण आणि 100 वर्ष होऊन सुद्धा आज त्याची डागडुजी चांगल्या प्रकारे केल्यामुळे किती चांगल्या परिस्थितीमध्ये आहे. नाहीतर आज आपली इमारत आपण बनवतो आणि 25-30 वर्षानंतर रिडेव्हलपमेंटला काढतो. असं होता कामा नये, त्यासाठी वास्तुविशारदांनी सुद्धा प्रयत्न केले पाहिजे. संदीप प्रभूंनी ज्या सूचना या ठिकाणी केल्या ते निश्चितपणे योग्य आहेत, कारण त्याचा फटका मंत्री म्हणून नाही तर बिल्डर म्हणून मलाही पडतो. कारण माझी काही या ठिकाणी ठाणे शहरात काम चालू आहे ते संदीप प्रभूच त्याचे आर्किटेक्ट आहेत, बरोबर ना. त्यामुळे ऑनलाईन प्रक्रिया जी आहे ती खरोखर खडतर आहे. ही वस्तुस्थिती आहे. मी असीम गुप्तांबरोबर ह्या विषयावर कमीत कमी 2 ते 3 वेळा बोललो, परंतु शेवटी गगराणी ज्यावेळेस होते तेव्हापासून ते गगराणी साहेबांनी सांगितलं होतं की नाही आपल्याला कुठेतरी ह्याला शिस्त आणण्यासाठी ह्या गोष्टी कराव्या लागतील, परंतु काही अडचणी तर जर असतील तर त्या आपण दूर करू. परंतु अजूनही काही जर अडचणी असेल तर आपण निश्चितपणे दूर करू. आणि जेव्हा काही भविष्यामध्ये ह्या वास्तुविशारदांना सरकारची गरज लागेल तेव्हा प्रताप सरनाईक, संजय केळकर आपल्या पाठीमागे ठामपणे उभं राहील.
आणि ज्यावेळेस विरोधी पक्षाची गरज लागेल त्यावेळेस जितेंद्र आव्हाड सुद्धा आपल्या पाठीमागे ठामपणे उभं राहील असं आवर्जून त्यांच्या वतीने सांगतो. मी तुमच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा देतो. MSRTCने सादर केलेल्या ह्या प्रकल्पामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन करतो आणि रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.